नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे जीवनसत्वे आणि त्यांचे आरोग्यातील व रोगातील महत्त्व. तर आज आपण जीवनसत्व अ याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिटॅमिन म्हणजे व्हायटल महत्त्वाचे अमाइन. मराठीत याला जीवनसत्वे असे म्हणतात. बेरी हा रोग बरा करणाऱ्या एका नवीन अन्नघटकाला इसवी सन 1911 मध्ये पोलिश संशोधक डॉक्टर कॅसिमिर फंक यांनी व्हिटॅमिन हे नाव सुचवले. नवीन अन्नघटकाचे आणखी शोध लागल्यानंतर आणखी बरीच नावे सुचवण्यात आली, परंतु व्हिटॅमिन हेच नाव लोकप्रिय झाले. फक्त या शब्दामधले ई हे अक्षर गाळण्यात आले. जीवनसत्वे ही अन्न पदार्थामध्ये अल्प प्रमाणामध्ये सापडणारी परंतु अत्यंत प्रभावी अशी सेंद्रिय संयुगे आहेत. शरीररूपी मोटार चालवणारा तो इलेक्ट्रिक स्पार्क आहे. जी जीवनसत्वे काही अपवासुले तर शरीरामध्ये तयार होऊ शकत नाही, त्यांचा अभाव किंवा त्यांच्या अयोग्य शोषणामुळे विशिष्ट प्रकारचे रोग होतात. जीवनसत्वाशिवाय जगणे अशक्य आहे. ही जीवनसत्वे अन्नपदार्थामध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये अल्प प्रमाणात असतात. असे पदार्थ आपल्या आहारात असतील तरच आपल्याला ही जीवनसत्वे मिळू शकतील. जीवनसत्वे अनेक प्रकारचे असतात. त्यांचे कार्य, रासायनिक स्वरूप व अन्नपदार्थामधील प्रमाण परस्परापेक्षा भिन्न असते. व्यापक स्वरूपात त्यांचे दोन भाग वर्गीकरण करण्यात आलेले आहे: पाण्यात विरघळणारी आणि स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी. शिजवताना ती सहज नष्ट होत नाहीत. शरीरामध्ये विशेषतः यकृतामध्ये त्यांचा काही प्रमाणामध्ये साठा करून ठेवलेला असतो. त्याचे मोजण्याचे एकक इंटरनॅशनल युनिट असे आहे. ब आणि क जीवनसत्वे ही पाण्यात विरघळणारी आहेत. ती शिजवताना सहज नष्ट होतात. काही भाग उष्णतेने नष्ट होतो. शरीरात त्याचा साठा होऊ शकत नाही, म्हणून अन्नपदार्थाद्वारे रोज घेणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात घेतले तर ती बाहेर टाकली जातात. यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार मिलीग्रॅममध्ये किंवा मायक्रोग्रॅममध्ये असते. योग्य प्रमाणात जीवनसत्वे घेतली तर रोगप्रतिकारक म्हणून आणि प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून याची खूप मदत होते. जीवनसत्वाचा दोन प्रकारे उपयोग करून घेता येतो. एक अभाव दूर करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे रोगावर औषध म्हणून. नवीन संशोधनानुसार असे सांगण्यात आलेले आहे की प्रमाणित डोसापेक्षा जास्त प्रमाणात डोस घेतल्यास किरकोळ रोगावर त्याचा आश्चर्यकारकपणे चांगला प्रभाव पडतो. जीवनसत्वाचा औषध म्हणून उपयोग अनेक प्रकारे फायदेशीर होतो. औषधाचे दुष्परिणाम होतात, परंतु जीवनसत्व दुष्परिणामरहित असते. विविध जीवनसत्वाचे कार्य, त्याच्या अभावाची लक्षणे, नैसर्गिक उपलब्धता, रोजची गरज आणि त्याचे औषधातील उपयोग आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. तर आज आपण अजीवनसत्व याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. नेत्ररोगनाशक म्हणून ओळखले जाणारे हे अजीवनसत्व शरीरवृद्धीसाठी आणि शक्तीसाठी आवश्यक आहे. ते श्वसन रोग प्रतिकारक आहे आणि मुख्यतः नेत्र, फुफ्फुसे, आमाशय आणि आतडे या भागावर काम करते. ते नेत्ररोग प्रतिबंधक असून केस आणि त्वचा यांना पुष्टी देणारे आहेत. याने अकाली वार्धक्य येत नाही, आयुष्य व तारुण्य वाढते. माशाच्या यकृताचे तेल, यकृत, दही, दूध, शुद्ध तूप, साय, लोणी, चीज, अंड्यामधला पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, पालक, लेटूस, बीट, गाजर, कोबी, टोमॅटो आणि पिकलेल्या फळात उदाहरणार्थ आंबा, जर्दाळू, पीच, बदाम व इतर सुकामेवा यामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते. अजीवनसत्वाच्या अभावामुळे नेत्ररोग, दृष्टीदोष, वारंवार सर्दी होणे, रातांधळेपणा आणि चटकन रोगाला बळी पडणे अशी लक्षणे दिसतात. भूक लागत नाही, उत्साह नसतो, दात हिरड्या खराब होतात, त्वचेचे रोग होतात. अजीवनसत्वाची रोजची गरज प्रौढांसाठी 5000 एकक आंतरराष्ट्रीय युनिट्स IU आणि मुलांसाठी 4000 एकक एवढे आहे. रोज 25,000 ते 50,000 एकक इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्यास सर्दी, पडसे, सायनस आणि इतर संसर्गजन्य रोग यावर औषध म्हणून काम करते. रातंधळेपणा आणि नेत्ररोग व त्वचारोग यावर ते गुणकारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 4 आठवड्यासाठी 1,00,000 एकक एवढ्या मोठ्या प्रमाणात सुद्धा ते देतात. इंडोनेशियामध्ये लहान मुलांना वर्षातून 2 वेळा अजीवनसत्व जास्त प्रमाणात दिल्याने बाळमृत्यूचे प्रमाण 30% घटले असे संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे.
या उपायामुळे अविकसित देशामधील बालमृत्यूची समस्या कमी होईल असा अंदाज आहे. तर आपल्याला जीवनसत्वाविषयीची माहिती कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.